दिनांक 9/2/2024 रोजी उत्कर्ष हॉल विश्रामबाग येथे सांगलीतील अन्न व्यावसायिक यांचे अन्न सुरक्षा व हाताळणे प्रशिक्षण घेण्यात आले। अन्न व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते व उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे प्रशिक्षण जवळपास 8 तास घेण्यात आले। अन्न सुरक्षा प्रशिक्षण हाताळणी कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संजय मोरे साहेब, सांगली शहर पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली। अन्न व्यावसायिक यांनी अन्न सुरक्षा व हाताळणे प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन केले। त्याचबरोबर वाढत्या गुन्हेगारीवर कशा पद्धतीने आळा घातला पाहिजे व सर्व व्यावसायिकांनी कोणत्या प्रकारे सुरक्षा सहकार्य केले पाहिजे। सर्व व्यवसायाने सीसीटीव्ही बसवून एक सीसी कॅमेरा दुकानाच्या बाहेर बसवण्यासाठी विनंती केली। एक कॅमेरा सीसीटीव्हीच्या दुकानाबाहेर लावून त्याची नोंदणी पोलीस स्टेशनला करून सहकार्य करावे, हेही आवाहन करण्यात आले। याविषयी त्यांनी व्यापारी वर्गांना सांगितले। त्याचबरोबर सांगलीतील मान्यवर महाडेअरी असोसिएशनचे उपाध्यक्ष चेतन दडगे, किराणा माल व्यापार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सेक्रेटरी सतीश भोरे, श्री सचिन गवंडी, माननीय गटागट साहेब, सामाजिक कार्यकर्ते माननीय सुजाताताई इंगळे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली। या प्रशिक्षणाचे नोंदणी व प्रशिक्षण व प्रमाणपत्र देणे पीटेक एज्युकेशन ट्रस्ट यांच्या मार्फत घेण्यात आले। फसाई, फोस्टॅक, फूड हँडलिंग ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन याची अन्न व्यावसायिकांना गरज काय काय आहे याचे महत्त्वही पटवून देण्यात आले व त्याची माहिती सविस्तरपणे सांगण्यात आली। पीटेक एज्युकेशन ट्रस्ट महाराष्ट्र कोऑर्डिनेटर असलम कोथळी, ऋतुजा गावडे, नम्रता जाधव, अभिजित जाधव, गणेश महानूर यांनी सूत्रसंचालन केले। पीटेक एज्युकेशन ट्रस्ट कोऑर्डिनेटर महाराष्ट्र राज्य माननीय असलम कोथळी यांनी अन्न व्यावसायिक यांना अन्न सुरक्षा हाताळणी प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहन केले। हे भविष्यात सर्व अन्न व्यावसायिकांना उपयोगी पडणार आहे। संपर्क माननीय असलम अहमद कोथळी, कोऑर्डिनेटर महाराष्ट्र राज्य, पीटेक एज्युकेशन ट्रस्ट, हिराबाग कॉर्नर, गीता स्पोर्ट, पहिला मजला, रिसाला रोड, सांगली। पिनकोड 416 416, मोबाईल नंबर 89 28 26 11 12। अन्न सुरक्षा आणि मानके त्याचप्रमाणे त्या संबंधित ट्रेनिंगसाठी फास्टॅग संस्थेतर्फे जे चर्चासत्र कार्यशाळा आयोजित केलेली आहे, यामध्ये मला आपण या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी प्रथम आपला आभारी आहे। मंचावर बसलेले सर्व मान्यवर, सांगली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, संस्थांचे पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व अन्नधान्य व्यावसायिक, त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली गेलेली आहे। आपण जो व्यवसाय करतो हा नागरिकांच्या पोट भरण्याचा व्यवसाय आहे, परंतु त्यासाठी जी काही सुरक्षितता असणं गरजेचं आहे, ते हँडलिंग करताना ते खाद्यपदार्थ तयार करून नागरिकांना वाढताना जी काही सुरक्षेची प्रिकॉशन घ्यावी लागते, त्याबद्दल हे मार्गदर्शन आहे। आपण हा कोर्स करणं आता गरजेचं ठरलेलं आहे, अनिवार्य ठरलेलं आहे आणि याचं सर्टिफिकेट घेणं देखील अनिवार्य ठरलेलं आहे। आपण डाळीचे व्यावसायिक असाल, धान्याचे व्यावसायिक असाल, तेलाचे असाल, किराणा मालाचे असाल, हॉटेलचे व्यावसायिक असाल, अथवा रोडवर गाडा लावून चायनीज, वडापाव, बुर्जीपाव, चिकन 65 विकणारे व्यावसायिक असाल, सर्वांसाठी हे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे। हा चांगला उपक्रम आहे। या उपक्रमातून जे काही शासनाला साध्य करायचं आहे ते त्याला मदत करत आहेत। अशा लोकांच्या आरोग्याशी संबंधित कार्यशाळांची अतिशय आवश्यक आहे। या ठिकाणी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। सर्वांनी आता आपल्या आरोग्याप्रती दक्ष राहणे, जागरूक होणे फार गरजेचं आहे। त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे, कारण तुम्ही नागरिकांचं पोट भरत आहात। याकरता अशा कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो।
सर्व व्यावसायिक आहात, बरेचसे व्यापारी आहेत, काही मार्केटमधले ओळखीचे चेहरे दिसत आहेत, दुकानदार आहेत. गटागट साहेबांच्या दुकानात तर मी स्वतः पाणी गोळा केलेलो आहे. अशी बरीच मंडळी आहेत. एक पोलिसांतर्फे आमचं एक आव्हान राहील, या विषयाच्या व्यतिरिक्त मी बोलतो. आपलं शहर हे सांगली शहर एक अतिशय जागरूक आणि राजकीय दृष्ट्या अतिशय सजग असं शहर, असा जिल्हा आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री व अनेक खात्यांची मंत्री दिलेले आहेत. अनेक चांगले नागरिक, विचारवंत, लेखक, खेळाडू या आपल्या सांगली जिल्ह्यातून तयार झालेले आहेत. या सांगली जिल्ह्याची सुरक्षितता करणं हे देखील त्याचप्रमाणे जसं पोलिसांचं कर्तव्य आहे तसं नागरिकांचं पण कर्तव्य आहे. आज रात्रीच्या वेळेला खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर गर्दी होते, त्यामध्ये बरेचसे गुंड वावरत असतात. आणि गुंड मंडळींना काय घर नसतंय किंवा घरात त्यांना कोण आलास गेलास काय विचारणारं कोण नसतंय, ते बाहेर शक्यतो असतात. हे समाजात वावरणारे गुन्हेगार किंवा समाजात राहून पोलीस नाही बघून किंवा कोण विरोध करणारा नाही बघून गुन्हे करणारे गुन्हेगार असतात. यांच्यावर एक वॉच राहावा म्हणून नागरिकांकडून आमच्या पोलीस खात्याच्या काही अपेक्षा आहेत. तुम्हाला प्रत्यक्षात काही गुन्हेगारांची मारामारी करायची नाही किंवा कुठं काही त्यांच्याशी वाद घालायचा नाही, परंतु तुम्ही एक करू शकता. नवीन एसपी सर आमचे संदीप घुगे सर आहेत, त्यांची एक योजना आहे. आज तुम्ही दुकान आहे, तुमच्याकडे तुमचं ऑफिस आहे, त्यामध्ये तुम्ही CCTV कॅमेरे लावलेले आहेत. आज CCTV कॅमेऱ्याच्या DVR मध्ये 8 कॅमेऱ्यांची व्यवस्था असते. तुमच्याकडे 4 कॅमेरे असतात, 5 असतात, 6 असतात. फक्त पोलीस दलातर्फे, सांगली पोलीस दलातर्फे तुम्हा सर्वांना, व्यावसायिकांना आमचं एक आवाहन आहे की एक कॅमेरा पोलिसांसाठी लावा आणि त्या कॅमेऱ्याचा जो तोंड आहे किंवा दिशा आहे ते रस्त्याच्या दिशेने ठेवा. तुमच्या व्यवसायाच्या संरक्षणासाठी हा तुमच्या दुकानाच्या दिशेने तोंड करून असलेले 4 कॅमेरे असतील तर 5वा कॅमेरा हा पोलिसांसाठी लावा. 2000चा खर्च फक्त वाढणार आहे. DVR तोच, कनेक्शन तेच, लाईट तेवढीच. फक्त एक कॅमेराचा 2-2.5 खर्च वाढेल, परंतु त्याच्यामधून खूप काही साध्य होऊ शकेल. आज एक बऱ्याचशा गुन्हे आम्ही जे आता उघडकीस आणतोय, तर आमच्या NCBने 5 घरफोड्या उघडकीस आणलेल्या आहेत. बरेचसे गुन्हे आज उघडकीस म्हणजे असं ज्या घटना घडतायत त्यामध्ये CCTV कॅमेऱ्याचा खूप मोठा वाटा आम्हाला दिसून येतो. परंतु सर्व CCTV कॅमेरे गल्ली बोळात लावणं पोलीस दलाला किंवा सरकारला अशक्य आहे. फक्त तुमची आमची एवढीच अपेक्षा आहे आपल्या कार्यालयाजवळ आणि आपल्या रहिवासाजवळ. हा तुमचा सर्वांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे. तर ह्या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि फक्त कॅमेरे लावल्याबद्दल आम्हाला एक पत्र द्या. एक पत्र लिहून कळवा की साहेब आम्ही आमच्या इथे कॅमेरा पोलिसांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद दिलेला आहे. आमच्या घराजवळ आणि आमच्या दुकानाजवळ एक रस्त्याकडे तोंड करून एक कॅमेरा लावलेला आहे. तर ह्या योजनेमध्ये कृपया आपण सर्व प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि सर्वांनी सहभागी व्हावं. एक कॅमेरा पोलिसांसाठी. धन्यवाद. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं लायसन्स तुम्ही दिवारवरती म्हणजे भिंतीवरती चिकटवलेलं आहे का बघितलं जातं. नसेल तर एक वेगळा दंड असतो. तिसरी गोष्ट, तुमच्याकडे फास्टॅग सर्टिफिकेट आहे का, तुमचा एखादा व्यक्ती ट्रेन आहे की नाही. चौथी गोष्ट की बाबा तुमच्याकडे पेस्ट कंट्रोल केलेला आहे का. नसेल तर काय ना, नसेल तर काय असेल, जोरात असेल तर बरोबर ते चेक केलं जातं. असेल तर ते टिक करतात, नसेल तर तुम्हाला तिथे क्रॉस दिलं जातं, त्यांना मार्किंग असते. मग पेस्ट कंट्रोल, मेडिकल सर्टिफिकेट, फास्टॅग, लायसन्स, बऱ्याच गोष्टी. वॉटर रिपोर्ट, तुमच्याकडे वॉटर रिपोर्ट आहे ना सगळ्यांकडे. मला सांगा बरं, इंडियन स्टँडर्ड किती अंतर्गत वॉटर रिपोर्ट काढलं जातं नॉर्मली सांगा. 10-500 किती. कसं झोपेतून उठल्यानंतर पण लक्ष द्यायला पाहिजे. काय जोरात 10500 समजण्यासाठी 10-500 लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही पाण्याचा रिपोर्ट कुठून म्हणजे हे करताय, NABL लॅब किंवा ISO लॅब ऍक्सेप्टेड आहे. मोस्ट ऑफ द टाइम फूड साठी आपल्याला फक्त NABL लॅबचंच घ्यावं लागतं.
गुड म्हणजे तुम्ही जे मिल्कचं किंवा आणखी कशाचं रिपोर्ट घेत असेल तर ते कशासाठी आहे NABL लॅब अंतर्गत हे सगळं आपण शिकणार आहोत. बस तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही इथे काहीतरी बसलात तर समजण्यासाठी. कळालं का? समजतंय? हा ठीक आहे. आता ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट इम्प्रूव्हमेंट नोटीस मिळाल्या. Eat right. Eat right.